आमच्या ब्लॉगमध्ये वेलकम. हॅलो सगळ्यांना. तर हॅलो सगळ्यांना. आता मला बोलू दे, ठीक आहे. तर आज सुट्टी होती म्हणून मी घरी आले आणि आत्ता माही आणि मी जातो आहे गजानन बाबाच्या मंदिरात, कारण आज आहे गुरुवार. तर आपण कुठे चाललो चिमू? जय बाप्पाला. कोणत्या? जय महाराष्ट्राला. गजानन बाबाला चाललो आपण. गजानन बाबाला. गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिर. जय बाप्पा करायला. तर भेटू आपण मंदिरामध्ये. सांग. आता आपण भेटू मंदिरामध्ये. ओके ओके. डन. बाय बाय. चिमू पळायचं नाही, चिमू पळायचं नाही, थोडंसंच राहिलं. बघा कशी उड्या मारत चालली. अरे बापरे, अरे बापरे. मंदिर आलं ना चिमू? काय? मंदिर आलं. हॅलो. हे मंदिर. थँक्यू. थँक्यू काय थँक्यू. चल या बाहेरच्या पाया पड. पण पण पड. हां, व्हेरी गुड. हां, हे आहे गजानन बाबाचं मंदिर. आम्ही पोचलो आहे गजानन बाबाच्या मंदिरात. हे आहे भोकरदनचं गजानन महाराज मंदिर. बघू शकता. आणि तुमची माही. ही तुमची माही. झाडं बऱ्यापैकी सुकलेत आणि घरापासून यायला फक्त 10 मिनिट लागतात यायला. पण हे कार्टून माझ्यासोबत होतं म्हणून थोडासा वेळ लागला, कारण आमच्या बाई उड्या मारत हसत खेळत आल्या सोबत. पहिली गोष्ट, मला तर हेच नव्हतं माहिती की ती चालू पण शकते. मला असं वाटलं तिला उचलून घ्यावं लागेल कडेवर इथपर्यंत आणायला, पण ती व्यवस्थित चालली आणि हसून खेळून आली. अजून पण खेळते आहे. चला तर मग दर्शन घेऊया. बघा किती गुणाचं लेकरू आहे. कर जिजे बाप्पा कर. हो, काय म्हणशील जिजे बाप्पाला? काय मागशील? मला चांगली बुद्धी दे, हुशार कर. अजून? चांगली बुद्धी दे. सुखा हात ठेव. सुखाचा ठेव. हात जोडून. हात जोड. सुखाचा ठेव. चांगली बुद्धी दे. चांगली बुद्धी दे. छान छान अभ्यास करू दे. छान छान अभ्यास करू दे. हे असे आहे आमचे गजानन बाबा. अभ्यास काम करायला लाव. बाय बाय. आतला आईने चिमूला पैसे दिले होते या दानपेटीत टाकायला, तर ती शोधती आहे. काय शोधती ग? काय शोधती आहे? छान बुद्धी. छान बुद्धी शोधती आहे. नाही तसं. हे बघ, 1 लाख रुपये. टाक त्याच्यामध्ये, कशामध्ये? त्या पेटीमध्ये टाक. हा, मला माहिती. पहिले हे टाकते आणि हे टाकल्याच्या नंतर आम्हाला काय? अरे 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 अरे. हे बघा. हे व्यवस्थित टाक. असं 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 ठेवायचं ना, तर काल आलं ना त्यात तुम्ही काढू बी शकते. आणि मग असं टाकल्यावर बघितलं का? आणि हे सिक्के असं 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 धरून राहायचं आणि तुम्ही इथून काढू शकते. डायरेक्ट जातं बरं. हे बघा. हे घे, आरती घे. आरती घे आणि मला पण दे. आरती कशी घेतात? तुम्हाला मी मंदिराच्या बॅक साईडचा परिसर दाखवते. इथे भंडारा पण असतो ना मंदिराचा, तर इथे बनतं त्याचं सगळं. आणि
इकडे एक आहे याचं मंदिर, कशाचं दिसणार नाही इथून, तर इथे महादेवाचं मंदिर आहे. इथे माहीचं दर्शन झालं आणि आता माही दाखवते मी काय करते. तर पोरगी किती वेळपासून काय करते का माही? काय करते? बघितलं? वाळूमध्ये माती टाकते. बघितलं किती वेळची ही माती खेळते. आणि बघा ही पोरगी, बघा बघा, कुठेही नेलं तर असंच आहे, कुठेही नेलं तर असंच आहे. आणि असं खेळताना बघून एक आजी आजोबा बोलले, इथे एक आजी आजोबा भेटले, तर तिने त्यांच्यासोबत एवढ्या वेळ गप्पा केल्या, इतक्या वेळ गप्पा केल्या, आणि यांना ती इतकी आवडली, ती आवडण्यासारखीच आहे. आणि तिला असं बोलायला, चालायला, खेळायला ओळख नाही लागत, डायरेक्ट गप्पा मारायला सुरुवात करून जाते ती. तर तिच्याकडे पाहून ते मला म्हणाले की अजून 4-5 वर्षांनी, आता किती मस्त खेळती मनमोकळेपणाने, अजून 4-5 वर्षांनी तिला शाळेचं टेन्शन राहील. म्हटलं ती जाते, आता पण शाळेत जाते म्हणे, इतक्या लवकर नसतं पाठवायचं म्हणे. तसं नाही म्हणू. त्यांनी मला सांगितलं, अगं अगं थांब, माही थांब. काय तुझ्या तसं नाही म्हणू, थांब, मला 1 मिनिट बोलू दे. तर त्यांनी सांगितलं की तिला आत्तापासूनच स्कूलचं टेन्शन देऊ नका, तिला शाळेसाठी फोर्स करू नका, तिला असंच तिचं मन सोक्त खेळू द्या, तिला तिचं जीवन बालपण जगू द्या. त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. आतापासून स्कूलचं नाही, त्यांचं म्हणणं पण पटलं की आतापासून मुलांना स्कूलला नाही आपण फोर्स करायला पाहिजे, त्यांना टेन्शन नाही द्यायला पाहिजे. कारण बघू शकता तुम्ही, तिच्याकडेच पाहून बघा किती मस्त खेळते. हा मंदिराचा पूर्ण परिसर तर तुम्हाला दाखवला, पण आता या भिंतीच्या पलीकडे एक मंदिर आहे, ते आहे महादेवाचं. तिथे पिंड आहे आणि नंदी आहे. तर मी बघितलं जाऊन, गेट लावलेलं आहे, नाहीतर तुम्हाला ते मंदिर पण दाखवलं असतं. तर तिथं मी पारायण केलं आहे महादेवाचं, शिवलीलामृतचं. माझे 5 पारायण होते, तर त्यापैकी एक जे पारायण आहे मी त्या मंदिरात बसून केलं आहे. आणि मी पारायणाला बसले होते सकाळी 8 वाजता. तर माझं ते 2:30 का 3 वाजले होते मला ते पूर्णपणे संपवायला त्या मंदिरात. मंदिर म्हणजे मोठं मंदिर नाही आहे, छोटंसंच असं पत्राचा शेड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पिंड ठेवलेली आहे, नंदी आहे. तर तिथे बसून मी असं 8 ते 2:30 ते 3पर्यंत मी नॉनस्टॉप एका ठिकाणी बसून शिवलीलामृत वाचलं होतं. एक पूर्ण पारायण केलं होतं. दाखवलं असतं तुम्हाला, पण बंद आहे ते सध्या. आता मला जावं लागेल आता घरी, कारण या पोरीनं स्वतःचे असे हाल करून घेतले. माती खेळून पूर्ण मातीने भरली आहे. मी पण तिला अडवलं नाही जास्त खेळायला, म्हणजे थोडंसं म्हटलं तिला खेळू नको, पण ती खेळती एवढी मन मोकळेपणाने, तर खेळू द्या वाटतंय. पूर्ण मातीने भरली, पूर्ण. बघा काय करते ही, बघा 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 काय करते, बघा 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 तिच्याकडे बघा. अगं माही, ती बसण्याची जागा आहे, बसण्याची जागा आहे ती. खराब नाहीये ते. आणि तू किती भरले, हात दाखव, हात दाखव. बापरे, चल चल घरी जायचं आपल्याला, चल. नाही, आता घरी जावंच लागणार आहे. हिचा अवतार बघायचा का? चिमू अवतार दाखव, हात दाखव. बघा तिचं बघती, तिला दाखवायला पण लाज वाटते, कारण ती पूर्ण मातीने भरली आहे, पूर्ण. त्याच्यामुळे आता जावंच लागणार आहे घरी. हे मंदिर, इथे सकाळी 11 वाजता आरती होते आणि संध्याकाळी 7 वाजता आरती होते. आता गर्दी नाही आहे दुपारची, पण आता आरतीला खूप गर्दी होऊन जाईल इथे आता. मी अजून मंदिरातच आहे आणि ते गेट दिसतंय, ते गेटच्या बाहेर तिथे आजी बाबा दिसले तिला, ते जे तिच्यासोबत किती वेळपासून गप्पा मारत होते.
त्यांना बघितलं आणि ती मला डायरेक्ट म्हणे मला त्यांच्यासोबत जाऊन गप्पा मारायचे आहे. ती त्या आजीजवळ जाऊन बसली. आता इथून दिसणार नाही, दिसत असेल थोडंसं, पण कोणत्याही मंदिरात आल्यावर आहे ना भयानक शांतता वाटते, शांतता मिळते मनाला. मंदिरात आलं पाहिजे, काही नाही मागितलं तरी पण यायला पाहिजे, फक्त माथा टेकवायला. चला तर मग आपलं मंदिर दर्शन झालेलं आहे. हा आहे मंदिराचा परिसर. गर्दी नाही आहे बिलकुल, पण आता होईल हळूहळू संध्याकाळच्या वेळी. आणि आता मी जाते माईला घरी घेऊन. बाय. त्यांनाही चालायचं म्हणताय पायी पायी. बाईला आता कडेवर घेऊन चालावं लागेल, थकली ती माती खेळून. दमून गेली आहे पूर्ण माती खेळू खेळू. आता पायी चालायचं नाही म्हणते ती. मला वाटलंच होतं. आता बसली कड्यावर. हा चला बघ घेऊन जाऊ तिला. आहे आणि आमच्या बाईला इथे येतात जाताना घसरगुंडी खेळायची. हळू, एकदम हळू. हां हळू खेळशील का? थांब चिमू, थांब. हळूहळू या. हां ये चल. हां बस चल. झाली का हाऊस? झाली हाऊस?